सरकार आणि प्रशासन मुंबई महापालिकेत आहे। ही जबाबदारी त्यांची आहे। नाले सफाई अजिबात झालेली नाही। मुंबईतले सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत, पत्रे लावून ठेवलेले आहेत, मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत। याची जबाबदारी कोणी घ्यायची? कारण जे पालकमंत्री मुंबईचे आहेत ते स्वतः एक मोठे बिल्डर आहेत, स्वतः बिल्डर आहेत। अर्धी मुंबई त्यांच्या प्रोजेक्टमुळेच खणून ठेवलेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या राजधानीत राहणाऱ्या जनतेची काही चिंता काळजी आहे की नाही? तुम्ही मुंबईमध्ये गुलाबाच्या दांडीपासून ते मुलुंडच्या चेक नाक्यापर्यंत आणि दहिसर चेकण्यापर्यंत तुम्ही पाहिलं जाऊन प्रत्येक रस्त्याला बाजूने पत्रे मारलेले आहेत। रस्त्यांची साईज त्यामुळे लहान झाली। मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत, रस्त्यांची कामं अर्धवट पडलेली आहेत। पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी नवीन कामं ऐन पावसाळ्यात नवीन कामं काढली आहेत। मुंबईकरांनी प्रवास कसा करावा? प्रवास कसा करावा? तुमच्याकडे पोलिसांचे ताफे आहेत, ट्रॅफिक तुमचं मोकळं केलं जातं, पण सामान्य माणूस जो आहे त्याची अवस्था काय आहे? महानगरपालिका जी आमच्या काळामध्ये 25 वर्ष आम्ही उत्तम रीतीने सांभाळली। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पावसाळ्याच्या आधी बैठका घेत होते अधिकाऱ्यांच्या, नगरसेवकांच्या। यावेळेला असं कुठे काही दिसलं नाही। आता मी माहिती घेतली, मुंबईमध्ये 7 ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे, अगदी भारत मातासह। आणि त्याच्यामुळे अख्खं ट्रॅफिक जे आहे हे अशा पद्धतीनं गच्च झालेलं आहे की पुढले 3 तास 4 तास पाऊस थांबला नाही तर मुंबईचे रस्ते, सर्व रस्ते जाम होते। विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, मला काही आमदारांचे फोन आले, आम्ही अजून मीटिंग आहे, पण पोचणं कठीण आहे विधिमंडळात। आता जे आमदार लांब राहतात त्यांनाही पोचता येत नाही। ही अशी एकंदरीत अवस्था आहे। जे खासदार फुटले त्यांना चार्टर फ्लाईट दिली जाण्यासाठी गावाला। जे खासदार फुटले आपण पाहिलं असेल की त्यांच्या गावाला जाण्यासाठी एकनाथ शिंदेनी त्यांना जाण्या येण्यासाठी चार्टर फ्लाईटचा पास काढून दिलाय। एक नवीन सिस्टम आहे चार्टर फ्लाईटचा। आपल्या रेल्वेचा पास असतो, बसचा पास असतो, तसं गद्दार खासदारांना चार्टर फ्लाईटचा पास काढून दिलेला आहे, पास। त्याच्यामुळे आता काय त्यांची मजा आहे, सामान्य माणूस रडेल, ठीक आहे। हा अत्यंत गंभीर विषय आहे महाराष्ट्रासाठी। विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेली व्यक्ती, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही। हे नॉर्वेकर आहेत की युरोपमधला एक देश आहे नॉर्वे म्हणून, की नॉर्वेकर आहेत। हां, याचा शोध घ्यावा लागेल। हे परकीय नागरिक तर नाहीत ना नॉर्वेचे, नॉर्वे। बरं असं आहे, या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे। रिक्षावाल्यांना सुद्धा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण इथे बोलतो, कायदा करतो। रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात। महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती आहे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, पण त्यांनी नेमलेला विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, मराठीचे धिंडवडे काढतात। पद्मविभूषण स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव त्यांना मांडता येत नाही, मराठीत वाचता येत नाही। सन्माननीय राज ठाकरे यांनी जे म्हटलं की ते भेळचा कागद वाचत होते का, हे बरोबर आहे। ज्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाची धडकन मराठी नाही आहे,
ठोके मराठी नाही आहे असा माणूस तिथे बसवला गेला. ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे मराठीचा अपमान केल्याबद्दल.